मी ॲडव्होकेट अभिजित चाबुकस्वार. मी खामगाव ग्रामपंचायतमधला रहिवासी आहे. गेली 10 महिने झालं ग्रामपंचायतमध्ये होत असलेल्या भ्रष्टाचाराविरुद्ध मी लढत आहे. आणि एक 10 महिन्यापूर्वी मी एक चौकशी केली ऑनलाईन. त्या चौकशीमध्ये मला असं निदर्शनास आलं, की ग्रामपंचायतने कॅशबुक एंट्रीमध्ये वस्तू खरेदी केलेल्या दाखवलेल्या होत्या. वस्तूची बिलं काढलेली दाखवली होती. रक्कम अदा केलेली दाखवली होती. ते विविध एंटरप्राइजेसच्या नावानं काढलेली होती. परंतु प्रत्यक्षात ह्या वस्तू कोणत्याही जागेवरती नव्हत्या. त्यानंतर मी एक तक्रारी अर्ज तयार केला, जो की महाराष्ट्र शासनाचा जी-आर आहे 4 जानेवारी 2017 रोजीचा. त्या जी-आरमध्ये स्पष्टपणे नमूद केलेलं आहे, जर अशा प्रकारची कोणतीही तक्रार जर BDOकडे आली, तर BDOने त्याच्यामध्ये 1 महिन्यामध्ये चौकशी करायची आणि चौकशीचा अंतिम अहवाल तयार करायचा आणि जो कोणी त्याच्यामध्ये दोषी असेल, त्या दोषींवरती फौजदारी कारवाई करायची. असा तो अहवाल आहे. असं असताना मी 10 महिन्यापूर्वी मार्च महिन्यामध्ये एक तक्रार केली. त्या तक्रारीच्या अनुषंगानं एक चौकशी नेमण्यात आली. त्याच्या चौकशीचे जे अधिकारी होते ते विस्तार अधिकारी होते BB भोसले. त्यांच्या अध्यक्षतेखाली ती चौकशी नेमण्यात आली. त्यांनी एक पत्र काढलं मला. चौकशी ही ग्रामपंचायतमध्ये झाली. एक रेकॉर्डमध्ये फेरफार दिसला. संपूर्ण रेकॉर्ड अवेलेबल नव्हतं. त्यानंतर त्यांचा शुगर वाढला म्हणून त्यांनी ती चौकशी थांबवली आणि त्यानंतर एकही चौकशी ही माझ्यासमोर झाली नाही. जे जे काही रेकॉर्डवरती आहे ते रेकॉर्डवरती घेऊन त्यांनी अंतिम अहवाल बनवला. पण हा कधी बनवला, की मला ह्यासाठी हायकोर्टमध्ये जावं लागलं. हायकोर्टमध्ये गेल्यानंतर मी प्रकरण दाखल केलं, याचिका दाखल केली. ते याचिका दाखल केल्यानंतर त्यांनी 1 आठवड्यामध्ये हा सगळा 600 पानाचा अहवाल तयार केलेला आहे. आता ह्याच्यामध्ये काय काय भ्रष्टाचार झालाय. पहिली गोष्ट तर ह्यांनी दाखवलं होतं, की शवदाहिनी खरेदी केली. ग्रामपंचायतने स्मशानभूमीमध्ये शवदाहिनी खरेदी केली असं दाखवलं होतं. प्रत्यक्षात शवदाहिनी 1 वर्ष जागेवरती नव्हती. मग ते जागेवर कधी आणण्यात आली? मी तक्रार केल्यानंतर मार्चमध्ये तक्रार केली. एप्रिल महिन्यामध्ये ती शवदाहिनी जागेवरती आणण्यात आली. आणि बिलं कशी काढली? तर खोटे फोटो आहेत ते जिओ टॅग केले आणि बिलं काढण्यात आली. दुसरी गोष्ट, गावामध्ये प्लॅस्टिक संकलन केंद्र बसवण्यासाठी त्यांनी निधी खर्च केला. जवळजवळ 90,000 रुपये तो निधी खर्च केला. त्या बाबतीत सुद्धा पुरंदरचे फोटो या ठिकाणी अपलोड केले आणि बिलं काढली. त्यानंतर फोगिंग मशीन 2 खरेदी केलेल्या दाखवल्या. फोगिंग मशीन 2 90 ते 94 हजाराच्या 2 फोगिंग मशीन आहेत. आजपर्यंत गावामध्ये एकदाही फोगिंग मशीनचा वापर झालेला नाही. त्या अस्तित्वात नव्हत्या. चौकशीच्या दिवशी सुद्धा नव्हत्या. त्यानंतर ग्रामपंचायतने CCTV बसवलेत असे दाखवलेत. 1,11,000चे CCTV बसवलेत असे दाखवलेत. परंतु जर आपण बघितलं तर माझी तक्रार जाईपर्यंत संपूर्ण CCTV हे बंद होते. 4 CCTV याची किंमत 1,11,000 होत नाही. हा जो सर्व काही भ्रष्टाचार आहे, त्यानंतर सगळ्यात मोठा भ्रष्टाचार जो झाला तो सोलर सिस्टीम बसवण्यामध्ये झालेला आहे. गावामध्ये असं दाखवलं गेलं की ग्रामपंचायतमध्ये सोलर सिस्टीम बसवलेली आहे, अंगणवाडीमध्ये सोलर सिस्टीम बसवलेली आहे, सोलरचे खांब बसवलेले आहेत. परंतु हे सगळे खांब जे आहेत, सगळी सिस्टीम जी आहे, सगळ्या वस्तू ज्या आहेत ते तक्रार झाल्यानंतर 1 वर्षानंतर जागेवरती आणून ठेवलेले आहेत. याचा अर्थ स्पष्टपणे या अहवालात सुद्धा नमूद केलेला आहे की तत्कालीन ग्रामसेवक, तत्कालीन सरपंच, तत्कालीन उपसरपंच यांनी हा भ्रष्टाचार करण्याचा, फसवणूक करण्याचा प्रयत्न केलेला आहे. यासाठी मी तक्रारी अर्ज केला होता. त्यावरती पंचायत समितीने त्यांना संरक्षण देण्याचं काम केलं 10 महिने. जर हा अहवाल 1 महिन्यामध्ये तयार झाला असता तर दोषींवरती शासनाची कडक कारवाई करता आली असती. यांनी जाणून बुजून विलंब केला आणि यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. ग्रामपंचायतीचा बॉडीचा कार्यकाळ हा फेब्रुवारी महिन्यामध्ये संपतोय. जर ही कारवाई जर 1 महिन्यातच पूर्ण झाली असती माझ्या तक्रारी अर्जानंतर, तर शक्यता अशी होती की ग्रामपंचायतची संपूर्ण बॉडी ही बरखास्त झाली असती आणि पुढच्या 6 वर्ष त्यांना निवडणूक लढवता आली नसती 39च्या कारवाईनुसार. परंतु ही कारवाई त्यांनी जाणून बुजून दुर्लक्षित केली. मी कायम वारंवार पंचायत समितीमध्ये जायचो आणि कारवाई कधी कधी केली जाणार, रिपोर्ट कधी तयार केला जाणार, अहवाल कधी तयार होईल याविषयी वारंवार विचारणा करत होतो. त्यावेळी ते मला सांगायचे 2 दिवसात तयार होईल, आठवड्यात तयार होईल, 8 दिवसात तयार झालाय, उद्या देतो तुम्हाला, 4 दिवसानंतर पाठवून देतो. आज तागाय त्यांनी रिपोर्ट पाठवला नव्हता. हायकोर्टमध्ये गेल्यानंतर यांना नोटीस आल्यावरती यांनी, भले ती माझी याचिका फेटाळलेली असू देत, असं नाही की ती याचिका फेटाळली म्हणजे माझा PILचा ऑप्शन बंद झाला, परंतु ही याचिका दाखल झाल्यानंतर ह्या याचिकेचा संदर्भ घेऊन त्यांनी हा अहवाल तयार केलेला आहे आणि याच्यामध्ये स्पष्टपणे झालेला आहे, नमूद केलेला आहे की निधीचा अपहार झालेला आहे आणि ह्यानंतरची माझी जी पुढची स्टेप असेल की ह्या अहवालाच्या अनुषंगानं फौजदारी गुन्हे दाखल होऊन त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे.